रामकृष्ण हरी. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मकर राशीच्या व्यक्तींना पण असं वाटत असणार आहे की बापरे, बघता बघता शेवट आला वर्षाचा, तरी पण माझे कामं अजून कसे कंप्लीट झालेले नाहीत. तर नक्कीच या महिन्यामध्ये तुमचे कामं कंप्लीट होतील की नाहीत, तुम्हाला काय फळ पाहिजे ते मिळतील की नाहीत, ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर घेऊन मी आलेली आहे. तर आपण पाहणार आहोत मकर राशीसाठी हा डिसेंबर महिना कसा असणार आहे, वर्षाचा शेवट तुम्हाला कोणतं वरदान देणार आहे हे आपण पाहणार आहोत. बघा, मकर राशी डिसेंबर 2025 हा तुमच्यासाठी वर्षाचा शेवटचा महिना आहे. परंतु तुमच्यासाठी हा फाउंडेशन रिसेट आणि लाईफ रिस्ट्रक्चरिंगचा काळ ठरणार आहे. हे सगळं कसं घडणार आहे तर हे तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणारच आहे. कारण मकर राशीचे लोक पर्वतासारखे स्थिर असतात आणि या महिन्यातच तुम्हाला त्या पर्वताची उंची ठरवावी लागणार आहे. तर आपण आता बघूयात की नेमका हा महिना तुम्हाला कोणती चढाई करायला लावणार आहे. परंतु त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर खालील क्रमांकावर नक्कीच मला तुम्ही विचारू शकता. आणि मी सांगितल्यापैकी नेमकी कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे, नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे, कारण त्यामुळे राहणार आहोत आपण कनेक्टेड. तर आता आपण बघूयात की मकर राशीसाठी डिसेंबर नेमकं कसं असणार आहे. तर बघा, तुम्ही शांत आहात पण ग्रह सांगतात की या महिन्यामध्ये तुम्ही घेतलेला एक निर्णय पुढील 5 वर्षाचं करिअर आणि कौटुंबिक जीवन तुमचं ठरवणार आहे. नेमकं ते कसं असणार आहे ते आत्ताच तुम्हाला डिसेंबरमध्ये कळणार आहे किंवा त्याची एक छोटीशी झलक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु सावध राहा, कारण डिसेंबरचा शेवट जो आहे तो तुमच्या जीवनामध्ये एक मोठा वळण आणणार आहे. नेमकं ते वळण कोणतं असणार आहे ते पण आपण पाहणार आहोत. ग्रहस्थिती अशी सांगते की हा महिना शांत जरी दिसत असला ना तरी शांततेच्या गर्भामध्ये मोठी उभारणी सुरू आहे. आता नेमकं काय होणार आहे, कोणती खिचडी शिजणार आहे या महिन्यामध्ये मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये हे आपण आता पाहूयात. करिअरमध्ये बघा, तुम्ही पाठीमागून काम करत असतात, तुम्हाला पुढे यायची खूप हाऊस नाहीये किंवा तुम्हाला शो ऑफ करायची इच्छा पण नसते, तुम्ही शांत राहून बॅक साईडने सर्व काही काम करत असतात. परंतु डिसेंबर महिना तुम्हाला पुढे येण्याची तयारी करून देणार आहेत. आता तुम्हाला हे सर्व सोडावं लागणार आहे आणि तुम्हाला इतरांसमोर यायचं आहे, तुमची कामगिरी दाखवायची आहे. असं काहीतरी प्रसंग, असं काहीतरी घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. असं काही घडलं तर तुम्हाला एकच करायचं आहे की तुम्हाला कमेंटमध्ये जरूर मला सांगायचं आहे. बघा, हा मोठे प्रकल्प तुम्हाला मिळतील, अधिकारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सोबतच 15 ते 28 डिसेंबरचा जो हा काळ आहे ना तो तुमच्यासाठी खूपच शुभ असणार आहे. कारण प्रमोशन होण्याची शक्यता आहे किंवा बदलीची शक्यता आहे आणि किंवा त्याबद्दल चर्चा तरी होऊ शकते आणि ती तुमच्या कानावर तरी पडणार आहे. कामामधून स्थैर्यता मिळणार आहे तुम्हाला. परदेशी कंपनीमधून किंवा बाहेरून तुम्हाला संधी मिळण्याची पण शक्यता आहे. तर खूप काही पॉझिटिव्ह गोष्टी घडण्याची शक्यता दिसत आहे. परंतु इथे अजून नुकसान पण होऊ शकते, कारण अति कामामुळे थकवा पण येऊ शकतो, मग त्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तर इथे खबरदारी घ्या. तुम्ही केलेलं काम जोपर्यंत शांततेमध्ये होतं तोपर्यंत ते ठीक होतं, परंतु आता त्या कामाचा परिणाम जगासमोर येणार आहेत. तुम्ही जे काही काम केलेलं होतं त्याचं आता महत्त्व सर्वांनाच कळणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांच्या नजरेमध्ये तुमची विश्वसनीयता वाढणार आहे. असं काहीतरी कामगिरी तुम्ही करून दाखवणार आहात की त्यामुळे त्यांचा विश्वास तुमच्यावर खूप जास्त पटीने वाढणार आहे. 20 ते 31 डिसेंबरचा जो काळ आहे तो तुमच्यासाठी, नोकरी करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा काळ आहे. कारण इथे तुमच्या मनासारखे काही परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. करिअरमध्ये बदल होतील, नवीन भूमिका तुमच्या पदरी पडणार आहे, एखादं नवीन पद तुम्हाला मिळणार आहे, टीम लीडर म्हणून तुम्हाला काम पण मिळवण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे. तर तुम्ही स्वतःवर जितका विश्वास ठेवाल ना तितक्या जलद ग्रह तुमच्यावर विश्वास ठेवतील. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आत्मविश्वास वाढवा, नक्कीच सगळे परिणाम तुमच्या मनाप्रमाणे पाहायला मिळतील. व्यावसायिक वर्गाला मात्र आर्थिक नियोजनासाठी खूपच उत्तम महिना आहे हा. गुप्तरित्या काही नवीन स्कीम तुम्ही अंमलात आणू शकतात, कोणालाही न कळता. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे व्यवसायामध्ये, प्रसिद्धीसाठी. तर नक्कीच या महिन्यामध्ये तसे तुम्हाला परिणाम पण पाहायला मिळतील. नवीन मार्केटमध्ये विस्ताराचा विचार येईल, काहीतरी वेगळं तुम्ही मार्केटमध्ये करण्याची शक्यता आहे. परदेशी व्यापार म्हणा किंवा
तिथे एखादी शाखा वगैरे तुम्हाला ओपन करायची होती तर तिथेही तुम्ही सफल राहणार आहात. जर तुमचा ऑनलाईन बिझनेस असेल तर तिथेही तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील. ऑनलाईनमध्ये इतके दिवस जे तुम्हाला प्रसिद्धी नव्हती तर अचानक प्रसिद्धी वाढल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे. तुमचे प्रोडक्ट जे आहे त्यांना पण प्रसिद्धी मिळणार आहे. तर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी या महिन्यामध्ये वर्षाच्या शेवटी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. आता विद्यार्थी वर्गासाठी हा महिना बघा कोणते परिणाम घेऊन आलेला आहे. तर तुमच्यासाठी हा महिना डीप लर्निंगचा आहे. आता कसं तर ते आता आपण पाहूयात. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही अभ्यास करत असाल तर तिथे तुम्ही फक्त आणि फक्त थेअरी समजून घ्या आणि एकदा जर तुमच्या डोक्यामध्ये थेअरी बसली की मग प्रॅक्टिकली तुम्हाला ते करायला सोपं होऊन जातं. मग हा जो महिना आहे तो थेअरीसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे तुमची एकाग्रतेमध्ये वाढ होईल, धैर्य वाढेल, पुन्हा म्हणतात एक कॉन्फिडन्स वाढणार आहे, आत्मविश्वास वाढेल. जे तुमचं एम आहे ते तुमचे स्पष्ट होतील. बारकाईने कोणतेही नवीन विषय तुम्ही अभ्यासणार आहात या महिन्यामध्ये. अचानक तुमच्या मनामध्ये ह्या गोष्टी येतील आणि त्याप्रमाणे तुम्ही वाटचाल पण कराल. स्पर्धा परीक्षेसाठी मात्र 14 ते 24 डिसेंबरचा जो हा काळ आहे ना तर तो तयारीसाठी खूपच उत्तम असा काळ आहे. तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता. तर जोमाने तयारीला लागा. महिला वर्गाला मात्र हा महिना तुमचा शांत जो स्वभाव आहे ना तो तुमची ताकद ठरणार आहे. तुम्ही जे शांततेने कुठलीही गोष्ट हाताळता किंवा शांततेने कोणती गोष्ट करता तर ते तुमचं जे काही स्वरूप आहे ते इतरांना दिसणार आहे आणि त्यामुळे तुमची जी ही ताकद आहे ती इतरांना कळून येणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आकर्षक बदल पण होण्याची शक्यता आहे. एक वेगळंच रूप, एक वेगळंच व्यक्तिमत्व इतरांना दिसेल. पर्सनॅलिटीमध्ये बदल झालेला दिसणार आहे. घरामधून किंवा साईड प्रोजेक्ट्समधून तुम्ही काम करण्याची शक्यता आहे. तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी करायचं होतं, एक छोटा उद्योग म्हणा किंवा ऑनलाईन काही बिझनेस असेल ते, किंवा आजकाल नवीन छोटे काही रायटिंग म्हणा किंवा काही वेगळे कोणतेही क्षेत्र असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल असं काहीतरी तुम्हाला करायचं होतं तर नक्कीच तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे या महिन्यामध्ये. वर्षाचा शेवट तुमच्यासाठी खूप सुंदर असणार आहे. ॲटलिस्ट तुम्ही काहीतरी स्टार्ट करणार आहात. एक न्यू स्टार्ट, एक न्यू जर्नी तुम्ही वर्षाच्या शेवटी सुरू करणार आहात. परंतु त्याचा परिणाम पुढच्या पूर्ण वर्षामध्ये तुम्हाला पाहायला पण मिळणार आहे. आईसोबत भावनिक चर्चा होण्याची शक्यता आहे कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्त. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे सेल्फ केअरमध्ये तुम्ही ह्या महिन्यामध्ये वेळ घालवणार आहात. अचानक तुमच्या डोक्यामध्ये येईल आणि तुम्ही स्वतःची काळजी घेण्याचा जास्त प्रयत्न करणार आहात. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र घरामध्ये तुम्हाला अचानक सरप्राईज मिळणार आहे. अशी काही घरचे व्यक्ती तुमच्यासाठी काहीतरी प्लॅन करतील, एक ट्रिप म्हणा किंवा एक लंच डिनर किंवा एक काय कोणता तरी एक छोटासा समारंभ, गेट टुगेदर वगैरे अशा काही गोष्टी घडण्याची शक्यता आहे. तर याच्यापैकी नेमकी कोणती गोष्ट घडणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळणार आहे. एक समाजासाठी म्हणा किंवा स्वतःसाठी इम्प्रूव्हमेंटसाठी एक स्वप्न होतं तुमचं पहिल्यापासून पण ते तुम्हाला कधी आत्मसात करायला मिळालं नव्हतं तर आत्ता तुम्हाला एक संधी मिळणार आहे किंवा असं म्हणतात की प्लॅटफॉर्म मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही ते तुमचं स्वप्न साकारण्याची खूप जास्त मनापासून तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्हाला ती गोल्डन संधी मिळणार आहे. तर तुम्ही ते प्रयत्न करू शकतात आणि जे तुमचं स्वप्न आहे ते सत्यामध्ये नक्कीच उतरवू शकता. नेमकं कोणतं तुम्ही गोष्ट साकारलेली आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. घरामधील वातावरण खूप शांत राहणार आहे. तुमचं आरोग्य पण स्थिर असणार आहे. परंतु जॉईंट पेन किंवा हाडांच्या समस्या तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. तरी तर थोडीशी तुम्ही काळजी घ्या. आता रिलेशन कसं असणार आहे, जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे तर तुम्हाला भावना व्यक्त करण्यामध्ये थोडासा वेळ लागतो. परंतु हा महिना तुमच्यासमोर ट्रुथ पॉइंट आणणार आहे. आता नेमकं काय घडणार आहे ते तुम्ही अनुभवल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे. 18 ते 26 डिसेंबरचा जो हा काळ आहे ना तर त्या काळामध्ये नात्यामध्ये तीव्र संवाद होतील. जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. जर जुने काही गैरसमज असतील तर ते पूर्णपणे दूर होतील. विवाहितुकांसाठी जानेवारी 2026 पासून खूप चांगले योग आहेत विवाहासाठीचे. सोबतच तुम्ही शांत आहात म्हणून तुमचं नातं कमजोर नाही. फक्त स्पष्ट बोलायला योग्य वेळ हवी असते. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये शांतच राहता. मग त्यामुळे समोरच्याला असं वाटतं की तुम्ही रिस्पॉन्स देत नाही आहात किंवा तुम्हाला काही वाटत नाही आहे. तर असं काही नसतं. तुम्ही फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात आणि योग्य वेळ आली की तुम्ही बोलतात. तर विदेशी प्रवासाची पण शक्यता इथे दिसत आहे. एकांतामध्ये नव्या कल्पना तुम्हाला सुचतील. आध्यात्मिक ग्रंथ वाचन तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. एखादं काहीतरी नवीन तुम्ही वाचन सुरू केलेलं असणार आहे तर त्याच्यामधून पण भरपूर आध्यात्मिक ज्ञान तुम्हाला मिळेल. त्याची गोडी तुम्हाला लागणार आहे आणि त्याचा परिणाम नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्हली पाहायला मिळेल तुमच्या आयुष्यामध्ये. 31 डिसेंबरचा जो दिवस आहे तर तो सूर्य आणि गुरुच्या प्रभावाखाली घेतलेला निर्णय
पुढील 5 वर्षासाठी तुमचं फाउंडेशन ठरणार आहे. 2025चा शेवट तुमच्यासाठी वरकरणी शांत असेल, पण 2026मध्ये यशाची इमारत बांधण्यासाठी पहिला पाया या महिन्यातच रचला जाणार आहे. तर लक्षात ठेवा, डिसेंबर महिना हा तुमच्यासाठी शेवट नसून फाउंडेशन आहे. सोबतच शांत तयारी करा, कारण 2026मध्ये तुम्ही ठरवलेल्या उद्दिष्टांपर्यंत पर्वतासारखी स्थिरता घेऊन पोहोचणार आहात तुम्ही. आणि त्यामुळे नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहे, नेमकं कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे, ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आणि माझ्या चॅनलला अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही तर लगेच सबस्क्राईब करा, चॅनलला, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील मला तर नक्कीच तुम्ही मला खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकतात. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.